नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आषाढ एकादशी. आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढ एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे. आषाढ एकादशीचा उपवास केल्याने वर्षभरातील 24 एकादशी केल्याचे फळ मिळते. आपण या दिवशी जितकी जमेल तेवढी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करावी. आपल्या घरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांचीही तुम्ही पूजा अर्चा करू शकता. या दिवशी विठ्ठल मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, नामस्मरण करू शकता. या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय आज करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे. हा दिवा तुम्ही सायंकाळच्या वेळेस 6:30 नंतर तुम्हाला हा दिवा आपल्या अंगणातील तुळशीजवळ लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना दिव्यामध्ये 1 लवंग, हळद व भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापूर नसेल तर आपल्या घरी साधा कापूर असेल तर तोही तुम्ही टाकला तरी चालेल. हा दिवा तुम्ही तुमच्या अंगणातील तुळशीजवळ लावायचा आहे. हा दिवा लावत असताना तुळशीला स्पर्श करायचा नाही. लांबूनच तुळशीला नमस्कार करावा व मनोमन भगवान विष्णूंचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्याचबरोबर तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणाही मारू शकता. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा तुम्हाला जमेल तितका जप करावा. तसेच विष्णू सहस्रनामावलीचेही या दिवशी पठण करावे किंवा श्रवण करावे. तसेच तुम्ही या दिवशी रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची 21 आवर्तने करावीत. याने खूपच चांगला अनुभव आलेला आहे. तर तुम्ही ही सेवाही करू शकता. बरोबर रात्री 12 वाजता आपण या सेवेला सुरुवात करावी. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. या दिवशी आणखीन एक महत्त्वाची सेवा आपण करू शकतो. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो. तर या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाचीही पूजा करू शकतो. तुमच्याजवळ आसपास कुठे पिंपळाचे झाड असेल तर तेथे तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू व अक्षता व्हायच्या आहेत आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आषाढी एकादशीला तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची जितकी जास्त जमेल तितकी सेवा करावी. यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होणार आहेत आणि माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे. म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करावी, विठ्ठलाचे स्मरण करावे. विठ्ठल हे भगवान श्री हरी विष्णूंचेच रूप आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.